आणि आता आपण राजगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. राजगड हा पुण्यापासून अप्रॉक्सिमेटली 80 ते 90 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून अप्रॉक्सिमेटली 250 किलोमीटर्स आहे. आणि हा जो एरिया आहे इथे ही पार्किंग लॉट आहे, खाली तिकीट काउंटर आहे आणि इथे तुम्ही आपल्या बाईक पार्क्स करून वरती राजगडाला जाऊ शकता ह्या मार्गे थ्रू. आणि तुम्ही जर वरती ओव्हरनाईट कॅम्पिंगसाठी जात असाल तर इकडे बाईक आणि कार पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि इथे जर तुम्हाला वरती जेवणाची फॅसिलिटी जर तुम्हाला स्वतःहून बनवून घ्यायचं असेल तर सगळं तुम्हाला वरती घेऊन जावं लागेल, नाहीतर हे लोक खालती जे हॉटेल्स आहेत ते वरती जेवण प्रोव्हाइड करतात. आयदर तुम्ही वरती घेऊन जाऊ शकता स्वतः किंवा ते लोक रात्री वरती येतात, पण त्याचे वेगळे चार्जेस आहेत. दुपारची वेळ झालेली आहे. आता आपण इथल्या हॉटेलमध्ये घरगुती जेवणाचा लाभ घेऊया. आणि डेफिनेटली इकडचं पाणी वेगळं असतं, त्याच्यामुळे जेवणाची टेस्ट आपल्या नॉर्मल पाण्यापेक्षा आणि नॉर्मल जेवणापेक्षा वेगळीच असते. तर पिठलं भाकर आणि दुसरी कुठली भाजी आहे त्याचा आपण आस्वाद घेऊया. चला. अपेक्षेप्रमाणे जेवण खूप सुंदर होतं. गावच्या पाण्याची टेस्ट वेगळी असते, त्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि आता जेवल्यानंतर आम्ही आता ट्रेक चालू करत आहोत. राजगडाची हाईट सी लेवलपासून अप्रॉक्सिमेटली 1400 मीटर्स आहे आणि राजगड चढण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 तास लागतो. आता ही जी वाट आहे ती वाट गुंजवणे गावातून जाते ती चोर दरवाजाला. तर आता आम्ही ट्रेकिंगला चालू करत आहोत. चला तर आपण पुढचा एक्सपिरियन्स बघूया. ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे आणि 1 तासाच्या नंतर सुद्धा आपण अर्धा ट्रेक पण कंप्लीट केला आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. इथपर्यंतचा प्रवास हा खूप ओबडधोबड आहे. प्रॉपर अशी पायवाट नाही आहे, पायऱ्या पण नाही आहेत, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे चढायला. पण गड बघण्याची जी उत्सुकता आहे त्याच्यामुळे अजूनही ती पुढची वाट कशी असेल त्याचा इंटरेस्ट तेवढाच मनात कायम आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, या सगळ्या सोयी आणि सुविधा आपण बरोबर घेऊन जातो फक्त मजा करण्यासाठी. पण त्या काळात असं नव्हतं. त्या काळात या सगळ्या कुठल्याही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, पायात चप्पलही नव्हते. तरी पण इकडचे मावळे हे वरती दररोज राजगडावर जायचे, इकडे युद्ध करायचे. कशासाठी? तर फक्त हिंदवी स्वराज्य मिळवण्यासाठी आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. आणि ह्याचा इम्पॉर्टन्स, ह्याचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि गड संवर्धन आपण हे केलंच पाहिजे. आता आपल्याला हा जो तुम्ही परिसर बघत आहात हा अवाढव्य पसरलेला परिसर आणि त्या परिसरामध्ये हा असलेला अवाढव्य गड इथपर्यंत पोचायचा आहे. आणि ही सुंदर जर्नी कंप्लीट करायला अजून आपल्याला किती वेळ लागेल ते मी तुम्हाला थोड्या वेळात किंवा काही तासात सांगेन. चला तर मग पुढच्या प्रवासाला जाऊ. तर मित्रांनो, आता आपण राजगडावर पोहोचलेलो आहोत
ऑलमोस्ट इथे पोचायला आम्हाला 2.5 ते 3 तास लागले. आम्हाला असं वाटलं की कदाचित राजगडावर गर्दी कमी असेल, पण सरप्राइझिंगली इकडे आम्ही बघतो की बरेचसे ग्रुप्स इकडे आलेले आहेत आणि बरीच सारी गर्दी आहे. आणि हा राजगड, हा जो गड आहे हा लोकांना खरंच खूप आवडतो. बरेच सारे ग्रुप्स आलेले आहेत आणि त्यांनी इकडे टेंट्स पण ते घेऊन आलेले आहेत. आणि टेंट्स बरोबर आता तुम्ही इकडे बघू शकाल की प्रत्येक जण आपापला टेंट लावत आहे, प्रत्येक जण खाण्याची व्यवस्था करत आहे. इकडे हे जे पद्मावती मंदिर आहे इकडे जास्त करून लोक राहणं प्रेफर करतात. जशी जशी रात्र वाढत जात आहे तशी तशी थंडी खूप वाढत आहे. आणि ही शेकोटी एक सपोर्ट आहे, त्याच्यामुळे थोडी ऊब मिळत आहे. वारा पण जास्त आहे, फक्त थंडी नाही आहे, वारा पण खूप जास्त आहे. आणि अशा प्रकारे फायनली आजचा हा दिवस संपलेला आहे. फायनली मित्रांनो, आपण बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. बाले किल्ला हा सर्वात उंच भाग आहे आणि तिकडे येण्यासाठी जो खालनं पद्मावती मंदिरापासून जो मार्ग आहे तो खूप कठीण आहे आणि ती ट्रेक खूप कठीण आहे. सपोर्टिंगसाठी खूप कमी अशी रेलिंग्स आहेत, तर सांभाळून यावे. आणि आता हा जो बाले किल्ला आहे, हा गडाचा आपण पहिला भाग सर केलेला आहे. ह्याच्या पुढे आपण सुवेळा माची बघणार आहोत आणि संजीवनी माची पण बघणार आहोत. चला तर मग पुढच्या भागाला सुरुवात करूया. तर आता आपण पोहोचलेलो आहोत राजगडाच्या महाराजांच्या राजवाडा या ठिकाणी. हा पाठी जो तुम्ही बघत आहात हा महाराजांचा राजवाडा आहे. ऍक्च्युली आता फक्त ते अवशेषच राहिलेले आहेत, तरी पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा, कमीत कमी 350 ते 400 वर्षानंतर सुद्धा त्या राजवाड्याचे अवशेष थोडे का असेना अजूनही तिथे उपस्थित आहेत. अफजल खान
शाहिस्तेखान स्वारी, सुरतेवर दोनदा स्वारी, सुरतेवर आक्रमण, ह्या मोठ्या आक्रमणांच्या युक्त्या कदाचित महाराजांना इथूनच सुचल्या असतील. त्याचबरोबर इथल्या रयतेचे कसे संरक्षण करावे, त्यानंतर कुठे चूक कुठे बरोबर, कोणाला कसं शासन करावं, या सगळ्या गोष्टी महाराजांनी इथूनच केल्या. आणि इथूनच महाराजांनी त्यांची हिंदवी स्वराज्याची चाल अजून सुकर कितीही खडतर असली तरी वाढवत वाढवत अजून वाढवली. फायनली आपण बालेकिल्ला आता उतरलेलो आहे. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. एक जरी चुकीचं पाऊल पडलं तरी आपण खाली जाऊ. त्या काळी मावळे कसे चढत आणि उतरत असतील, खरंच विचार करून सुद्धा अंगावर शहारा येतो. आता आपण उतरल्यानंतर आता डाव्या साईडला सुवेळा माची तिथे आपण जात आहोत. बालेकिल्ल्याला जायला इथून वर रोड जातो आणि सुवेळा माचीला जायला इथून लेफ्टला जायचं आहे. तर हा रस्ता आपण कंटिन्यू करणार आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत संजीवनी माचीच्या प्रवेशद्वारावर. ऍक्च्युली सुवेळा माचीवर आम्ही गेलेलो, पण अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिकडे प्रचंड मोठा वणवा पेटलेला आहे. त्याच्यामुळे तिकडचे गार्ड्स कोणालाही तिथे जाऊन देत नाहीयेत. तर अनफॉर्च्युनेटली आम्ही सुवेळा माचीवर जाऊ शकलो नाही. बालेकिल्ला, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती मंदिर आणि राजवाडा या अशा सगळ्या प्रसिद्ध वास्तूंनी पसरलेला हा राजगड एक दिवस कंप्लीट करण्यात खूप छोटा पडतो ह्याच्यासाठी. त्याच्यामुळे आपण राजगडावर याल तर ओव्हरनाईट स्टेज तुम्ही प्रेफर करा. आणि इकडे राहण्याची, जसं मी काल तुम्हाला सांगितलं, उत्तम सोय आहेच. तर आणि आता आम्ही संजीवनी माचीवर जात आहोत. संजीवनी माचीच्या प्रवेशद्वारानंतर थोडं पुढे आल्यावर आपल्या उजव्या साईडला आपल्याला खालती जो दरवाजा दिसतो तो आहे पाली दरवाजा. आपण ज्या दरवाजाने आलो तो गुंजवणे दरवाजा आणि हा पाली दरवाजा, हे गडाचं मुख्य द्वार. तर आता आपण संजीवनी बुर्जाच्या इथे पोहोचलेलो आहोत. आणि इथे पोहोचल्यानंतर आपल्याला ज्या या गडाबद्दलची सगळ्यात चांगली माहिती देऊ शकतात ते या इथे राहणारे स्थायिक मिस्टर नागेश तनपुरे. तर आपण राजगडाबद्दल आणि त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराबद्दल आणि थोड्या हिस्ट्री ह्याच्याबद्दल आपण थोडी त्यांच्याकडनं माहिती घेऊया. नमस्कार. आपण आता आहोत तो राजगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो हा सगळा परिसर. आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की सगळ्यात पहिला किल्ला जो स्वराज्यामध्ये आला तो म्हणजे हा समोरचा तोरणागड. हा किल्ला स्वराज्यात घेऊन खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि तिथपासून सुरू झालेला हिंदवी स्वराज्याचा प्रवास तो अगदी पाकिस्तानातल्या अटकेच्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचला. इतकं मोठं हिंदूंचं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. तोरणा किल्ला बांधल्यानंतर तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा खजिना सापडला.
आणि त्या सापडलेल्या खजिन्यातून हे हा जो पूर्वी डोंगर होता त्या डोंगराचा किल्ल्यामध्ये रूपांतर शिवाजी महाराजांनी केलं. तो सगळा खजिना शिवाजी महाराजांनी इथं घातला आणि याच्यातनं एक छानशी सुंदर कलाकृती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली की जे आपल्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची आजही साक्ष देत आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की हा जो किल्ला आहे या किल्ल्याची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती रचना अशी आहे की या किल्ल्याला 3 माच्या आणि एक बालेकिल्ला अशा प्रकारची रचना आहे. साधारणतः पुण्याच्या बाजूने येणारे लोक हे सगळेजण पाल दरवाजा किंवा चोर वाटेने गुंजवणे मार्गे किल्ल्यावर येतात. तर तेव्हा किल्ल्यावर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी माची लागते ती म्हणजे पद्मावती माची. या पद्मावती माचीवरती पद्मावती देवीचं मंदिर आहे, छानसं एक पाण्याचं टाकं आहे आणि तिथे देखील एक छानशी रचना आहे. पद्मावती माचीहून आपण किल्ला पाहण्यास सुरुवात केल्यानंतर पहिला मार्ग जातो तो बालेकिल्ल्याच्या दिशेने. बालेकिल्ला राजगडाचा जो बालेकिल्ला आहे तो इतर सगळ्या किल्ल्यांच्या बालेकिल्ल्यांपेक्षा आगळा वेगळा आहे, कारण हा खूप उंच आहे आणि याची चढण करण्याचा मार्ग देखील खूप अडचणीचा आहे. पण तरी देखील थोडीशी काळजी घेतली तर आपण बालेकिल्ल्यावर जाऊ शकतो. बालेकिल्ला अशासाठी की जेव्हा किल्ल्याला शत्रूचा वेढा पडलेला आहे आणि मुख्य किल्ला शत्रूच्या ताब्यात आल्यानंतर देखील आपल्याला लढायचं असेल तर बालेकिल्ल्याचा उपयोग होतो. आपण आपला मोर्चा हा वरच्या बालेकिल्ल्यावर जाऊन पुन्हा आपली लढाई चालू ठेवू शकतो, अशा साठी बालेकिल्ल्याची योजना केलेली असते. आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की बालेकिल्ल्याच्या पूर्व दिशेला आहे ती सुवेळा माची आहे आणि पश्चिमेकडच्या बाजूला संजीवनी माची आहे. या माच्यांची वैशिष्ट्य अशी आहेत की या जवळपास 2.5 ते 3 मैल लांबीच्या माच्या आहेत. माची असं की मुख्य किल्ल्यापासून जी उतरणारी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेवरून सहज किल्ल्यावर येता येतं, म्हणून शत्रूला सहज किल्ल्यावर येता येऊ नये म्हणून काही निर्बंध किंवा अडथळे निर्माण केले जातात, ती म्हणजे माची. आपण सगळेजण पाहू शकतो की या उतरणाऱ्या डोंगर रांगेच्या दोन्ही दिशेला आपल्याला दगडी तटबंदी दिसते आणि या तटबंदीचं वैशिष्ट्य अजून इतकं छान आहे की इथे जागजागी आपल्याला सगळ्यांना बुरुज दिसतात, पण मोठ्या बुरुजाच्या खाली देखील एक छोटासा बुरुज आपल्याला दिसतोय. त्याला आपण चिलखती बुरुज असं म्हटलेलं आहे. चिलखती बुरुज अशासाठी म्हटलंय की जेव्हा शत्रू खालून तोफेचा मारा करतो तेव्हा त्याचा तोफेचा गोळा हा बुरुजावर येऊन धडकतो, म्हणून जेव्हा त्या खालच्या बुरुजावरती तोफेचा गोळा धडकला तरी वरचा बुरुज शाबूत राहतो आणि आपण अधिकाधिक काळ आपला संघर्ष चालू ठेवू शकतो. किल्ले राजगड हा 12 मावळ खोऱ्यातील गुंजन मावळ खोऱ्यात असणारा हा किल्ला आहे. किल्ल्याच्या परिसरामध्ये एका बाजूला इकडे गुंजवणी चापेट नदी आहे तर दुसऱ्या बाजूला वेळवंड नदीचं खोरं आहे. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेला हा किल्ला आहे. हे जे आपण समोरच्या बाजूला दिसतंय हे खूप लांबपर्यंत पसरलेला हा जो जलाशय आहे तो येसाजी कंक जलाशय नावानं परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार होते, येसाजी कंक त्यांचं नाव. इथेच या किल्ल्याच्या पायथ्याला बुथोंडे नावाचं गाव आहे, त्या गावातले येसाजी कंक आणि त्यांच्याच नावानं हा जलाशय आहे. ब्रिटिश काळामध्ये साधारणतः 18व्या शतकामध्ये बांधलेला हा किल्ला आहे. 24 TMCचं धरण असणारा अत्यंत एक छान नजारा तुमच्या सगळ्यांना दिसतो आहे. आणि याच बाजूला धरणाच्या उजव्या बाजूला आपण रोहिडा किल्ला पाहू शकतो. मी बोर्ड दाखवतोय त्या बाजूला तिथे कोपऱ्यामध्ये एक टोपीसारख्या आकाराचा किल्ला दिसतोय, तो रोहिडा किल्ला आहे. स्वराज्यामध्ये आलेला हा 3रा किल्ला. आणि थोडंसं अजून आपण उजव्या बाजूला सरकलो तर आपल्याला सगळ्यांनी दिसतोय तो रायरेश्वराचं पठार. जवळपास 17 ते 18 किलोमीटर लांबपर्यंत पसरलेलं हे रायरेश्वराचं पठार आहे, ज्या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथून पासून आपला हिंदवी स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. आपण इकडच्या मागच्या बाजूला आलो तर या बाजूला आपल्याला दिसतंय तो म्हणजे वरंदा घाट. कोकणात पठारावरून कोकणात उतरण्यासाठी जे काही मार्ग आहेत त्याच्यापैकीचा हा एक वरंदा घाटाचा मार्ग जो शिवकाळात देखील वाहतुकीसाठी उपयोगात आणला जायचा. आणि याच वरंदा घाटाच्या आतल्या बाजूला शिवथरगळ नावाचं एक ठिकाण आहे जिथं समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथ लिहिला. तिथे एक छानसा धबधबा आणि घळई देखील आहेत जे आपण कधीही पाहू शकतो. पावसाळ्यामध्ये अगदी स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा हा सगळा परिसर आपण अजूनही पाहतो की अजूनही खूप घनदाट वृक्षराजी आपल्याला दिसते. इकडे समोरच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो मढेघाट. मढेघाट त्याचं नाव मढेघाट अशासाठी पडलं की सिंहगडावरती जेव्हा युद्ध झालं उदयबाण आणि तानाजी मालुसरेमध्ये, तर तानाजी मालुसरे त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडले आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो कोकणामध्ये उमरठ्याला घेऊन जाताना तो याच घळईमधून खाली उतरवला, म्हणून याला मढेघाट असं, तिथून त्यांचं मढ नेलं म्हणून त्याला मढेघाट असं म्हटलं जातं. तिथे देखील 2 छान धबधबे आहेत, अगदी बघण्यासारखे आहेत. अजून त्याच्या थोडंसं पलीकडच्या बाजूला उजव्या बाजूला सरकलो तर आपल्याला दिसतोय तो समोरचा एक चौकोनी आकृतीचा जो डोंगर दिसतोय, सपाट भूभाग दिसतोय, तो आहे किल्ले रायगड. दुर्गराज रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत आवडता किल्ला आणि आपल्या राज्याची राजधानी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला.
त्याच्यात थोडंसं अजून आपण बाजूला सरकलो तर एक छोटासा गोल आकाराचा अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका वरती आलेला दिसतो. तो सुळका म्हणजे लिंगाणा किल्ला. ट्रेकिंग करणाऱ्या लोकांची पंढरी असं म्हटलं तरी चालेल. अत्यंत अवघड आणि ते देखील पाहण्यासारखं आहे. अजून आपण या बाजूला सरकलो तर या सगळ्या भागामध्ये हे मावळखोर आपल्याला दिसतंय. इकडे मागच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो किल्ले सिंहगड. सिंहगडाचा इतिहास आपण सगळेजण जाणता, त्यामुळे त्याच्या संदर्भात मी अधिक काही आपल्याला सांगणार नाही. तोरणा किल्ला देखील आपल्याला या सगळ्यांना या ठिकाणी दिसतोय. अशा प्रकारचा हा सगळा भोर आणि वेल्ह्याचा परिसर आहे. अलीकडच्या काळामध्ये भोर हा तालुका जो आहे तो सिनेसृष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेक सिनेमांचं शूटिंग जे आहे ते त्या भोरमध्ये झालेलं आहे. आपल्याला टीव्हीवरती पाहता येईल. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेला हा एक सुंदर नयनरम्य असा भोर आणि वेल्हा तालुका आहे, ज्याची थोडक्यात मी माहिती आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्यांनी आपल्याला ज्या प्रकारे इन्फॉर्मेशन दिली, ज्या प्रकारे माहिती दिली, आपल्याला परत शिवकाळात गेल्यासारखं वाटलं आणि अक्षरशः अंगावर काटे उभे राहावेत असा त्यांनी आपल्याला इतिहास सांगितला. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, डिसेंडिंग चालू केल्यानंतर ऑलमोस्ट 1 तास झाला आहे आणि आम्ही एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत. खूप मोठा गड आहे, तुम्ही बघू शकता. तिथपासून ते ही जी रांग जाते, ही रांग जाऊन ही त्या बुरुजापर्यंत, आणि त्या साईडला पण संजीवनी माची आहे. ही सुवेळा माची आहे, बालेकिल्ला, आणि त्या साईडला संजीवनी माची आहे. एवढा मोठा गड कॅप्चर करायला आपल्याला 1 दिवस आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि आता आम्हाला उतरून, जसं मी तुम्हाला म्हणालो, 1 तासाच्या वर झालेला आहे आणि अजून खाली उतरायचं आहे. तर फायनली आमचा हा प्रवास आणि हा नाईट ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. खूप मस्त होता, खूप थ्रिलिंग होता. नाईट ट्रेक करायला पण मजा आली. आणि रात्री जे कॅम्प आम्ही जो केलेला आणि चूल पेटवून थोडंफार जेवण केलं, ते पण त्यात पण खूप मजा आली. तो असा ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स होता. बाकीचे सगळे अपडेट्स आणि बाकीच्या सगळ्या माहिती आम्हाला तुमच्या व्हिडिओत मिळतीलच. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ट्रेकमध्ये. कुठलं नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही कुठलं करणार आहोत हे आम्ही नक्कीच तुम्हाला सांगूच. तिथपर्यंत बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.